नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोटोगेड कदम. आता आपण आहे लोणावळ्याच्या अगोदर, घाटाच्या अगोदर. 4:30 वाजता राईडला सुरुवात झालेली अंबरनाथवरून, पण भरपूर असा पाऊस होता. पण इकडे पाऊस नाही सध्या, त्यामुळे कॅमेरा चालू केला. तुम्ही समोर लूक बघू शकता, मस्त धुके धुके झाले. आता आपण लोणावळा खंडाळा घाटात आहे. मला वाटलं इकडे पण पाऊस असेल, पण इथे एवढा पाऊस नाही. वाटते यार, मुंबईमध्ये मला खूप पाऊस भेटला. अंबरनाथ ते खोपोलीपर्यंत, खोपोलीच्या थोडं अगोदर इकडे मस्त धुकं खाली उतरलं आहे. आपलं शिग्रोबा मंदिर चांगलं. काय व्ह्यू वाटतं यार, पूर्ण धुकं धुकं आहे, धुकं पसरलंय खाली. अजून तर प्रॉपर अशी पावसाला सुरुवात नाही झालेली. तर पावसामध्ये मस्त इथे ह्या ब्रिजवरती पण धुकं उतरलेलं असं पुन्हा. जास्त थांबत नाही, लगेच निघतो. ऑलरेडी लेट झाला आहे. मगाशी व्हिडिओची ओपनिंग दिली, पण मी त्यात सांगितलंच नाही आज राईड कुठे होते आपली. आजची राईड आहे आपली मुंबई ते कोल्हापूर. गावी चाललो मी माझ्या. लॉकडाऊन नंतर प्रॉपर असं राहायला. नाही तर मध्ये लास्ट राईड जी झाली आपली मालवणची, तेव्हा येता येता काय ते भेटून आलेलं फक्त. तेच 1.5-2 तास थांबलेलं फक्त. एक चुकी महागात पडते. ट्रकवालीने रॉंग वे टाकले, स्वतःला रिक्षावाला वाचला. फक काय नशीब आहे या रिक्षावाल्याचं. जस्ट आता आपण लोणावळा आणि कारला क्रॉस केलं. मस्त अशी थंडी आहे, खरंच थंड आहे ना वातावरण. राईड करायला एवढी मजा येते. फक्त असेच थोडी पावसाने साथ दिली पाहिजे. घरी पोचल्यानंतर काय यायचं आहे तर येऊ दे. राईडची सुरुवातच पावसाने झाली आली आपली. पावसाळ्यातली पहिली राईड पण समजू शकतो, गावाला जायच्या निमित्ताने. ला 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 ला. खरं जाम थंडी आहे. ग्लोव्ज पण काढून ठेवले मी, ओले झाले. वाटत टायमिंग सिग्नल लागलेला देव रोडला पोचायला आणि सिग्नल सुटायला. इथून राईट मारतोय आपण आता कोल्हापूरसाठी. सातारा कराड करून सातारा कराड होऊन जाणार आपण. मस्त क्लायमेट आहे यार, पूर्ण असं धुके धुके भारी. अरे यार, उसके काय थांबत नाही. चहा नाश्तावाला पण दिसत नाही, जेणेकरून तिथे मी थांबेल. पुढे पाणी भेटेल फायनली. 1600-1700 वर्षानंतर एक हॉटेल दिसलेलं आहे. अरे यार, त्यात पण लफडा झालेला आहे. तिकडे जायला बायपासच नाही, पुढून फिरून यावं लागेल. जय शंकर स्नॅक सेंटर असं मला भेटलेलं आहे एक. आणि मी पाणी पण आहे त्याकडे, इथंच थांबतो. थांबत नाही, पाणी पिताना लगेच निघतो.
फायनली आणि भेटलं यार. कधीपासून वाकडपासून पाणी उचकी लागत होती. हा छोटा स्टॉल तरी चालू भेट चालेल. आता इथून चहा पिऊ, पाणी पिऊन लगेच निघू. थांबायचं काय मन होत नाही. रोड एवढा सुबह आहे ना, खरंच एक नंबर रोड आहे. 7:30 वाजल्यात बरोबर. निघाल्यापासून ते आत्ता गाडीवरून उतरलं. चालेल, ऑन द वेज भेटू आपण आता. चहा वगैरे पिऊन निघालो आता आपण. 2 चहा पिलो. जाम थंडी आहे एकतर. सकाळी पावसामुळे सगळं अंग भिजलेलं, त्याच्यामुळे सगळे थंडी अंगात मुरले. आता आपण डायरेक्ट खंबाटकी घाटानंतरच थांबू. त्याच्यानंतर डायरेक्ट नॉनस्टॉप घरी. खंबाटकी घाटाच्या अगोदर थांबलं थोडं. प्लॅन केला की नाश्ता वगैरे नाही करत, थोडं दूधच पितो. जेवायला डायरेक्ट घरी जायला असं 12 वाजेपर्यंत पोहोचेल मी आरामशीर. 12-1 वाजेपर्यंत घरीच जाऊन जेवण डायरेक्ट. घाटानंतर थांबणार होतो पण विचार केला घाटा अगोदरच थांबतो, नंतर कसं घाट उतरलं की मी डायरेक्ट स्ट्रेटच रोड आहे मग इथून पुढे. बरोबर काहीतरी 140 किलोमीटर आहे घर. ठीक आहे, 9:30 वाजले. निघतो आता इथून. अर्धा तासाचा ब्रेक झाला टोटल. दूधच पिलो आणि थोडं पाणी पिलं. बघू आता इथून डायरेक्ट मी कराडपर्यंत नॉनस्टॉपच आहे. तिथे थोडा ब्रेक घेईल, मग तिथून काय 50 किलोमीटरचं. चांगलं. खंबाटकी घाट चालू झाला आहे. माझं फेवरेट सेक्शन. घाट तर गाडी लीन करा. हो ट्रकवाले इथे ऐकत आहेत. फुल रिदममध्ये असतात त्यांच्या. आणि त्यांचा काय एकदा रिदम तुटला मग त्यांच्या घाट चढणं मुश्किल होऊन जातं. जेवढा चांगला आहे तेवढा रिस्की पण आहे हा. खरे राईट साईडला बघू शकता तुम्ही, डायरेक्ट दरी आहे. सगळ्यात डेंजर लालपरीवाले. घाटात ऐकत नाहीत कोणाचे. एक्सपिरियन्स ड्रायव्हर असतात
ते जागेवर टर्न आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक असू शकतं. आटल्यालाच गाडी बंद पडली असणार, ट्रक बंद पडलाय मध्येच. जय गुरुदेव दत्त. थोडं थांबलेलं 2 मिनटं बाजूला, घाट संपलं. हे कवर थोडा लूज झालं, त्याचा टँक बॅगचा कवर हरवला आहे माझ्याकडून. गोष्टी हरवतच असतात. चला मग इथून आता बरोबर 39 किलोमीटर आहे सातारा. स्ट्रेट एकदम स्ट्रेटच रोड आहे कराडपर्यंत. कराडपासून आपल्याला राईट घ्यायचा आहे. कराड बरोबर 80 किलोमीटर आहे. हो, या राईडला तरी व्हॉइस प्रॉपर असा रेकॉर्ड होत असेल. हा, प्रत्येक राईडला काय ना काहीतरी इश्यू होत आहे. फर्स्ट राईडला बॅटरी इश्यू, मालवण राईडला माईक इश्यू, हां गुजरात राईडला बॅटरी इश्यू आलेला. आणि आता लास्ट माझी अक्कलकोट राईड झाली तेव्हा स्टोरेज इश्यू झाला. 10:55 मिनटं झालेत. ऑलमोस्ट 11 वाजायला आले होते. 1 ते 1:30 वाजेल मला घरी जायला. एकदम आरामात चाललो आहे. 70, 80, 60, 70नेच चाललो आहे. रोड भेटेल तसं खेचतो आहे. मॅक्स टू मॅक्स 80. राईड करायला खरंच मजा येते. क्लायमेटच एवढा चिल्ड आहे ना, मस्त. बॉडी थकत नाही. हे जर गरमी असते तर मी आतापर्यंत 10 वेळा थांबलो असतो. आणि थांबणंच आहे. गाडी पण हिट होते, मग ओव्हर हिट होते. तर आणि सोलो राईड करायला तर खरंच मजा येतेच. ग्रुपनी पण मजा येते, पण ग्रुपनी काय होतं, टाइमपास भरपूर होतं. कुठे चहा जरी पियायला थांबलो, तुमचा 1 ते 1.5 तास कुठे नाही गेला. त्या ग्रुपमध्ये असं असतं, निघायच्या टायमिंगला कोणाला हागायला येतं, कोणाला मुतायला येतं. फॅक्ट आहे, रिअल फॅक्ट आहे. पण ना तेवढी मजा पण येते ग्रुप राईडला. मेमरीज क्रिएट होतात. खरंच तुम्ही पण राईड करायचा विचार करत असाल, खरंच करा सुरुवात. वॉटेवर कोणतीही बाईक असो तुमच्याकडं, 100cc असो या 1000cc असो, 1000cc वाले तर राईड करतातच. कमी म्हणजे अंडर 200cc आतमधले रायडर्स थोडे, बायकर्स थोडे हे होतात की अरे कसं होणार त्याच्यावर राईड, कोण काय बोलते, अरे कोण नाही, घंटा बिंदास करायची. माझी पण एफचे 8 वर्षाला मी हिच्यावर राईड करतोय. 150cc आहे. 150 पण नाही धरते, 148 आहे व्हर्जन 2. पण काय नाही, जे आहे ते आपल्यात खुश राहायचं, जे आपल्याकडे आहे ते. मी अख्खा महाराष्ट्र पिंजला आहे बाईकवर.
पूर्ण महाराष्ट्र फिरलोय, गुजरात केले, कर्नाटक फिरलोय. तर जे आहे त्यात तुम्ही राईड सुरू करा. वॉटेवर तुमचा जो काही इन्कम असेल तर नो मॅटर, डिपेंड आहे तुम्ही सर्वाइव्ह कसं करताय. राजधानी साताऱ्यामध्ये तुमचं स्वागत आहे भावानो. आपण अभी सातारा में पोहोचे आहे. तर इथून कराड बरोबर 40 किलोमीटर आहे. कराडपासून पुढे येऊन राईट मारला आहे गावासाठी झाला. थोडं थांबलेलं पाणी वगैरे प्यायला ते. थोडा 5 मिनटाचा ब्रेक घेतला, पाणी वगैरे प्यायला थांबलेलं जरा. गॉगल राहायला घालायला, गॉगल डे नाईट गॉगल. अरे तर मित्रांनो, विषय असा झालाय, सातारा क्रॉस केल्यानंतर जो पाऊस लागला त्यामुळे कॅमेरा वगैरे मी सगळं बॅगेत ठेवलं. कंटिन्यू पाऊस मला उंब्रजपर्यंत भेटला, उंब्रजच्या पुढे कराडपर्यंत. त्यात रोडची कामं चालू आहेत, ट्रॅफिकमध्ये फसलो. 2 तास गेले मला 36 किलोमीटर कव्हर करायला. तर आत्ता जाऊन मी एकदम फ्री झालो, मग कॅमेरा बाहेर काढला, परत आपला ब्लॉग स्टार्ट केला आहे. आणि फायनली मी लागले गावाला जायच्या रोडला. कराडपासून 3 किलोमीटर पुढे आल्यावर राईड मारायचा आहे. आणि कोकणातले कोण आपले मित्र असतील तर हा रोड रत्नागिरी, चिपळूण, गणपतीपुळे, मार्लेश्वर जातो. तसं माझ्या गावातून मला मार्लेश्वर, गणपतीपुळे खूप जवळ आहे. असे घाण ओढक करतात ना, असं काय बाईकवाल्याला इज्जतच नाही. घरी सगळे वाट बघतात, बोलतात 4:30 वाजता निघाला, अजून पोचला नाही. त्याला पाऊस होता, हळूहळू येतो. हळूहळूच आहे, टाईम लागला तरी चालेल बोलले. आणि आपण ॲज हळूच आहे, 60-70, नो लिमिट क्रॉस. वी आर रायडर, नॉट छपरी रायडर. म्हणून पळवायचे पण पळवायचे आरामात, रस्त्याची मजा घेत जायचं. चारी बाजूला हिरवंगार आहे, शेती, डोंगर. आणि आमच्या इकडे ऊस भरपूर होता, ऊस आणि भात म्हणजे तांदूळ. तर लोकांची पेरणी वगैरे झाली असेल. चालेल, तुम्ही या आपल्या गावच्या रोडची झलक थोडी. मी थोडा रस्ता कव्हर करतो, म्हणजे आपल्या झेपल तेवढ्या रिदममध्ये, 70 वरच.